गुंतवणूक कट्ट्याद्वारे मी द वेल्थ लॅब नावाचं नवीन युनिक असं शेअर मार्केट शिकण्याचं प्रॉडक्ट आणलंय. शेअर मार्केट बघून नाही तर करून शिका ही या प्रॉडक्टची टॅगलाईन आहे. आता याच्यामध्ये थोड्या ॲडमिशन्स घ्यायला मी सुरुवात केलेली आहे आणि त्यापैकीच एका विद्यार्थ्याचा प्रगती अहवाल मी तुमच्यासमोर आज मांडणार आहे. स्क्रीनवर तुम्हाला माझ्या मागे दिसतंय विद्यार्थी प्रगती अहवाल. मी याच्यात प्रयोग करतोय की लोकांना प्रॅक्टिकली शेअर मार्केट कसं शिकवता येईल. तर एक गेमसारख्या एन्व्हायरमेंटमध्ये तुम्हाला ॲक्सेस दिला जातो आणि शेअर मार्केटसारखा विषय तुम्ही प्रत्यक्ष करून शिकता सिम्युलेटरच्या माध्यमातून. तर आता आपण हा अहवाल काय आहे हे एक एक करून बघूयात. आता आपला जो TWL म्हणजे द वेल्थ लॅबचा जो सिम्युलेटर आहे त्याच्यात ह्या विद्यार्थ्याला येऊन आता 15 दिवस झालेले आहेत आणि 15 दिवस त्यांनी त्याच्यावर प्रत्यक्ष करून गोष्टी बघितलेल्या आहेत आणि त्या गोष्टींमध्ये त्याचं काय झालं पुढे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता सिन्स हा गेम आहे त्यामुळे 1 लाखाचं तुम्हाला भांडवल याच्यामध्ये खोटं दिलं जातं आणि स्क्वीज टाइम फ्रेममध्ये तुम्हाला खऱ्या मार्केटसारख्या परिस्थितींचा अनुभव करून दिला जातो. तर ह्या विद्यार्थ्याचं 1 लाखाचं भांडवल जे आहे ते आता 8 लाखांवर पोचलेलं आहे गेममध्ये. हे काही खरं भांडवल नाहीये, हे सिम्युलेटरमधलं गेममधलं भांडवल आहे आणि हे भांडवल वापरून आपण शिकतो गोष्टी. तर याची प्रगती काय आहे गेममधली, हे काही कुठलेही खरे पैसे नाही आहेत किंवा तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. हे खोटं वातावरण आहे जिथे तुम्हाला खऱ्यासारख्या परिस्थितींचा अनुभव करून दिला जातो. ओके, तर आता हे बघा इथे खाली पण लिहिलं की सगळी आकडेवारी आभासी म्हणजेच व्हर्च्युअल कॉइन्सवर आधारित. एका नजरेत काय झालं तर इथे तुम्हाला दिसतं की पहिल्या दिवशी ह्या स्टुडंटला 72% तोटा झालेला होता. त्याच्यानंतर त्यांनी 15 दिवसात छान अभ्यास केला, 45 एकूण ट्रेड्स त्यांनी घेतले. त्याचा विन रेट जो आहे, यशस्वी ट्रेड्सचा जो रेट आहे तो आहे 58%. 15 पैकी 8 दिवस तो ऍक्टिव्हली काम करत होता आणि कॅश बॅलन्स त्याचा इथे एवढा दिसतोय आपल्याला 6 लाख. तर आता याच्यात हा जो रिपोर्ट आहे आपण एक एक करून वाचूयात की सुरुवातीचा टप्पा काय होता, तर त्याची ट्रेडिंग शैली काय होती, रिस्क आणि निर्णय क्षमता कशी होती. तर सुरुवातीला या विद्यार्थ्याच्या निर्णय क्षमतेमध्ये प्रचंड अस्थिरता आणि अति ट्रेडिंग म्हणजे ओव्हर ट्रेडिंग करण्याची प्रवृत्ती दिसून आली. मी सगळा बॅकएंडला अभ्यास करत असतो, म्हणजे शेअर मार्केट शिकवण्याचा एक अभिनव प्रयोग आहे द वेल्थ लॅब. तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये का कुठेतरी लिंक मिळेल तर तुम्ही बघा. याच्या थोड्या ॲडमिशन्स मी घेतो, अजून मी फुल फ्लेज ओपन केलेलं नाहीये. तर आम्ही याचा असा अभ्यास करतो की या विद्यार्थ्याचं काय आहे तर अति उत्साह आणि मोठी घसरण. 29 जून 2026 या दिवशी हा जो विद्यार्थी आहे ज्यांचा मी अभ्यास करतोय त्यांनी अवघ्या 4 गुंतवणुकांमध्ये 90,000 रुपये अडकवले आणि त्याच्यासोबत 6 ट्रेड्स केले. त्यामुळे त्यांची नेटवर्थ जी आहे ती 1 लाखावरनं थेट 28,000वर आली होती. म्हणजे पहिल्याच दिवशी त्यांना 72% नुकसान झालेलं होतं. म्हणजे याच्यात फरक कसा पडतो हे मला तुम्हाला सांगायचं की प्रत्यक्ष खऱ्या मार्केटसारख्या परिस्थितींचा अनुभव तुम्हाला मिळतो आणि प्रत्यक्ष करत तुम्ही शिकता. तर पहिल्या दिवशी हा जो विद्यार्थी आहे हा प्लॅटफॉर्मवर आला, त्याचं 72% नुकसान झालं, भांडवल नष्ट झालं. मग त्याच्यानंतर काय झालं बघूयात आपण की तोटा पचवण्याची असमर्थता. मग त्याच्या ट्रेड्सचे इथे कुठला ट्रेड नंबर आहे 4, 5 आणि 6 मध्ये लागोपाठ त्यांना तोटा झाला. तोटा झाल्यानंतर त्यांनी पोझिशन त्यांची होल्ड करून ठेवली, त्यांचं नुकसान वाढत गेलं. शिस्तीचा अभाव होता. आता शिस्तीचा अभावामध्ये फिक्शनल को ही आपली कंपनी आहे, खोटी फिक्शनल म्हणजे खोटी, ज्याच्यामध्ये आपण ट्रेड करतो. ते वेल्थ लॅबमध्ये तुम्हाला दिसेल. माझ्या यूट्यूब चॅनलला याचे सविस्तर ट्युटोरियल्स तुम्हाला बघायला मिळतील. नीरज बोरगावकर हा यूट्यूब चॅनल बघा. तर हे सगळं त्यांचं कसं होतं ते दिलं. मग सुधारणा कशी झाली तर ह्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या चुकांमधून अत्यंत वेगाने सुधारणा केलेली आहे. नेटवर्थमध्ये त्यांच्या भरघोस वाढ झाली. सुरुवातीला 1 लाखावरनं प्रवास जो सुरू होता तो आता त्याची नेटवर्थ जी आहे गेममधली ती 8,17,000वर पोचलेली आहे. हा सकारात्मक बदल फक्त 15 दिवसांमध्ये घडून आला. आणि कसं त्यांनी स्वतःला चेंज केलं हे आपल्याला इथे दिसतंय. ट्रेडिंग स्टाईलमध्ये काय बदल झाले तर डेटाचं बारकाईने विश्लेषण केलं असता विद्यार्थ्याच्या ट्रेडिंग पॅटर्नमध्ये झालेला बदल स्पष्ट दिसतो. आधी काय होतं, सुरुवातीला विद्यार्थी 100 ते 200 शेअर्सच्या छोट्या परिमाणात ट्रेड करत होता. आता काय झालं, आता आत्मविश्वास आणि भांडवल वाढलंय. तसं 7 जुलै रोजी पोझिशन साईज त्यांचा वाढलेला आहे 1,000, 2,000 आणि थेट 5,000 पर्यंत ट्रेड साईज त्यांनी वाढवलेली आहेत. होल्डिंग पिरियड जो होता तो सुरुवातीला घाईघाईमध्ये 1-2 मिनिटांमध्ये पोझिशन त्यांची कापली जात होती. म्हणजे ट्रेड घ्यायचे, घाबरायचे, विकून टाकायचे, असा कॉन्फिडन्स नव्हता सुरुवातीला. आता काय झालंय, आता त्यांचा कॉन्फिडन्स बिल्डअप झालेला आहे. योग्य संधीसाठी 30 मिनिटं म्हणजे त्यांनी प्रॉपर तो तिथे आम्ही अभ्यास केलेला आहे की थांबण्याची सोशिकता त्यांनी दाखवली. म्हणजे त्यांचा पेशन्स जो आहे त्याच्यामध्ये थोडीशी इम्प्रूव्हमेंट घडून आलेली दिसून आली फक्त 15 दिवसांमध्ये. विन रेट आणि सातत्य. एकूण 45 ट्रेड्सपैकी 25 जून ते
9 जुलै दरम्यान यांचा विन रेट जो होता तो 58%, म्हणजे 45 पैकी 26 ट्रेड्स त्यांचे विनर्स राहिले. आणि पुढचं डिटेल तुम्हाला दिसतंय. डायव्हर्सिफिकेशन करायचं हे पण ते शिकले त्याच्यामध्ये, की सुरुवातीला फक्त शेअर्स आणि स्थानिक व्यवसायांवर केंद्रित असणारा हा विद्यार्थी आता एक परिपक्व ॲसेट अलोकेटर बनलाय. पूर्वी काय होतं, पूर्वी त्यांनी ॲसेट अलोकेशन केलेलं नव्हतं कारण काय माहितीच नव्हतं. मग गेममध्ये ते आले, आपल्या द वेल्थ लॅबमध्ये ते आले, ते ॲसेट अलोकेशन शिकले आणि आता त्यांनी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी पैसे जे आहेत त्यांचे ते संतुलित पद्धतीने गुंतवलेले आहेत. मग त्यांनी FD केलेली आहे गेममध्ये, सोनं घेतलेलं आहे, म्युच्युअल फंड्स घेतलेले आहेत. त्याच्यानंतर स्नॅक्स सेंटर नावाचा एक बिझनेस आपल्या गेममध्ये घेता येतो. तर इथे सध्याचा कॅश बॅलन्स दिसतोय. शिस्त आणि सातत्य याचं त्यांच्यात वाढ झालेली दिसते, नियमितता वाढलेली आहे. पुढे आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन समरी दिसतीये की सुरुवातीच्या काळात म्हणजे अगदी 15 दिवसांपूर्वी जेव्हा हा विद्यार्थी आपल्या द वेल्थ लॅबमध्ये त्यांनी ॲडमिशन घेतली तेव्हा अति ट्रेडिंग म्हणजे ओव्हर ट्रेडिंग करायची आपली एक मानसिकता असते आणि रिस्क मॅनेजमेंट चुकीचं. याच्यामुळे खात्याचं 72% भांडवल त्यांचं गमावलं गेलेलं होतं. द वेल्थ लॅब सिम्युलेटरवरच्या अवघ्या 8 दिवसांच्या ॲक्टिव्ह सरावानंतर ही व्यक्ती एक शिस्तबद्ध ट्रेडर बनत आहे. 58% विन रेट आपण बघितलं, 2 लाखाचा निव्वळ ट्रेडिंग नफा कमावला आणि म्युच्युअल फंड, सोनं, FD अशा विविध मालमत्तांमध्ये यांनी आपलं भांडवल गुंतवून आपल्या पोर्टफोलिओला सुरक्षित आणि संतुलित बनवलं. आता इथे काही हायलाइट्स दिसतात. मी तुम्हाला मगाशी सांगितलंच की 72% भांडवल गमावण्यापासून 717% नेटवर्क त्यांची गेममध्ये वाढलेली आहे. ट्रेडिंगची शैली त्यांची बदलली. जसं मी सांगितलं की संयम पूर्वी नव्हता, पूर्वी घाईघाईत निर्णय घेतले जाते. आता प्रॅक्टिस प्रत्यक्ष करून शिकत असल्यामुळे त्यांना कळलं की मार्केटमध्ये काय काय होऊ शकतं. म्हणजे मी सांगतो नेहमी की पूर्ण विषय ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला आपल्याला त्या विषयाचं आकलन जे आहे ते वाढायला लागतं. तर हेच इथे घडलेलं दिसून येतं. त्यामुळे त्यांचा पेशन्स जो आहे तो वाढलेला दिसतोय आणि 58%चा दमदार विनिंग रेट त्यांचा आलेला आहे. त्याच्यानंतर शेअर्स नाहीत तर प्रॉपर ॲसेट अलोकेशन. म्हणजे नॉर्मली होतं काय, लोकांना असं वाटतं की शेअर मार्केटमध्ये आल्यावर आपण फक्त राईट शेअर राईट टाईमला घेणं यालाच महत्त्व आहे, पण तसं नाही आहे. आपल्याला आपले जे काही पैसे आहेत ते वेगळ्या वेगळ्या ठिकाणी विभागून टाकता आले पाहिजे. एकाच ठिकाणी सगळे पैसे टाकण्यात काही मतलब नाही. जसं आपण जेवणाच्या ताटामध्ये आपल्याला एक पदार्थ आवडला म्हणून आपण फक्त तोच पदार्थ खाल्ला तर काय होईल, आपलं पोट बिघडेल. तसं न करता संतुलित पद्धतीने आपल्याला सगळ्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत. तेच आपल्या इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत पण असतं आणि हे तुम्हाला द वेल्थ लॅबमध्ये शिकता येतं. पुढचा हायलाईट काय आहे की एकही वास्तविक रुपया न गमावता त्यांनी खात्याचं रिसेट संकट अनुभवलं. म्हणजे काय, तर त्यांचं मी तुम्हाला सांगितलं की भांडवल खाली पडलेलं होतं. 1 लाख त्यांनी गुंतवले सुरुवातीला एक एक्साइटमेंटमध्ये आणि 72%चं नुकसान झालं. तर जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की वैमानिक जो असतो तो खऱ्या विमानावर न शिकता पहिले सिम्युलेटरवर शिकतो, तसाच हा सिम्युलेटर आहे. त्यामुळे त्यांनी काय केलं, त्यांना नुकसान झाल्याचं दिसल्यावर त्यांनी त्यांचं अकाउंट रिसेट केलं. द वेल्थ लॅबच्या तुमच्या अकाउंटमध्ये एक रिसेटचं बटन दिलेलं असतं जे तुम्हाला खऱ्या प्रवासात मिळत नाही. पण हे रिसेटचं बटन तुम्ही वाटेल तेवढ्या वेळा दाबा, वाटेल तेवढ्या वेळा चुकांमधनं शिका जसं त्यांनी केलेलं आहे आणि रिसेट करून पुन्हा शून्यापासून सुरुवात करून त्यांनी अशी छान प्रगती या गेममध्ये आत्तापर्यंत करून दाखवलेली आहे अवघ्या 15 दिवसांमध्ये. आणि ते खाली डिस्क्लेमर आहे तोही वाचून घ्या की हा अहवाल केवळ शैक्षणिक सिम्युलेशन डेटावर आधारित आहे. सगळे जे आकडे मी तुम्हाला सांगितले ते व्हर्च्युअल आकडे असून कोणताही गुंतवणुकीचा सल्ला किंवा वास्तविक परताव्याची हमी नाहीच आहे. ऑफकोर्स तुम्हाला ते कळलं असेलच. तर असं द वेल्थ लॅब हे आपलं प्रॉडक्ट आहे. शेअर मार्केट शिकण्यासाठीचा अतिशय प्रभावी असा मार्ग आहे. तर त्याला नक्की तुम्ही इंटरेस्ट दाखवा. पुढच्या स्क्रीनवर तुम्हाला हे दाखवतो की त्याच्यात कशी ॲडमिशन घ्यायची.